बहादुरनी खुर्ची तोडली अच्छा कोई पार्टी नहीं बैठी है उसको। राम राम मंडळी, आता आपण ऑफिसला आलोय आणि संकेत नाही आलाय, काय त्याचं काम बघितलं ना त्यांनी, तो तिकडे ते बघायला जाणार आहे, पण तो आज आला नाही, बाकी काय नाही। आणि आज आपल्याला डबा नाही आणला तर बाहेर जाणार आहे, बघू अंडापुरची पाव खाऊ। बहादुरनी तर काय फक्त चपाती आणली आणि त्याचा मला फोन आलेला की थोडी जास्त भाजी घेऊन ये। मी बोललो की मम्मी गावी गेली आहे, बोलतो की आधी सांगायचं ना मला, आता मला काय माहिती हा भाजी कमी आणणार आहे करून। तो आला तर आनंद, तर बघू त्याला काय भाजी आणता येईल, बाहेर जाऊन बाहेरच खाऊया। तू भी आजा मेरे साथी, अंडापुरची पाव खाने। मजे से हाँ, उधर जाके पहले क्वांटिटी देखना पड़ेगा, उसके ऊपर है। रुक नहीं उधर क्वांटिटी, हाँ वो टूटेला खुर्ची तेरे को दिया है और अच्छा खुर्ची में लिया है। इधर आना, ऐसा पीछे टेकू नको। आज तू गिरेगा तो इधर शॉट मिलेगा ना, मेरे को वीडियो मिलेगा। इधर कल वो था ना, जैसे बजा था उसको जनती भाई को, और बालू पकड़ पकड़ मेरा ऐसे बैठो, बहुत सारे सारे बहुत खतरनाक खुशी है बाबा, इसमें ट्रैक दे जाएगा, मैं मर जाऊंगा। मजा आता था गिरता तो। तर संजय भाईंचा कॉल आलेला की फोटो पाहिजे ने, हे बघा ही ओली आयटम। आता याचे 4 कलर आहेत, याचे फोटो पाठवलेत, त्यांना ऑर्डर घ्यायची असं काय त्याची। अरे सुबह घर का क्या आता है, वाटी किधर से आएगा? वाटी हमारा कम हो गया है, वर्ती गाला में त्याची वाटी राहिली आहे, लंच के बाद आके वाटी लेके जाई, बरोबर ना बहादुर भाई? बराबर छे बाबा। मी बाहेर आपण अंडापुरची पाव खाणार आहे, पण ते काय भेटलं नाही। आता विचार होता अंडापुरची पाव खायचा, पण ते शोधला पण भेटलं नाही। सगळी इथं दाल चावल येते, चिकन असं बोलतो ना, बुर्जी अंडा बिंडे या साईडला कोणच नाही खाते इथं, कारण इथं काय हे आपलं सगळी ऑफिस लाईन आहे ना, जास्त करून ऑफिस लाईन इथं, जास्त करून फ्राय राईस असं हे सगळंच आपलं घरचं खाणं कसं असतं, डोसा बिसा तेच आहे। आपण मी पण तेच खाऊन आलो, पण बहादूर बघा काय खातो, कांदा भजी, कारण त्याला भाजी नाही भेटली म्हणून। पिशवी मध्ये तर काहीच नाही, त्याच्या चटणी सोबत इथं खातोय, उसकाही चटणी आहे ना वो, त्याच्या सोबत चपाती खातोय आणि ते तोंडी लावणार। आता याच्यातलं आपण खाल्लं असतं घेऊन कमी कमी 2-3 भजी, पण आपल्याला नाही खायचंय, ते खाल्लं तर मग बॉडी कशी बनणार। सगळा गेम याचा आहे, याच्यामुळं खायला नाही लागत आहे, बाकी काही नाही। बहादुरनी खुर्ची तोडली, अच्छा कोई पार्टी नहीं बैठी है उसको ठीक करके रखना। मी काय असं इथं असा आडवा पडलो, खटकनी आवाज आला, एक खुर्ची तुटली करून। दादा दिखा इसलिए वो हिल रहा था, वो कल टूट जाता। इधर जा रहा है पीछे, रुक ना, रखना। पडता पडता वाचल्या आणि तिथं खुर्ची नीट करून ठेवलीये, कोण येईन आणि बसून पडन म्हणून, पण त्याच्या आधीच तो खुर्ची तुटलेली आहे ते सांगून टाकत ते खुर्ची तुटली करून आणि वाकडी करून ठेवन। आता त्यांनी कशी ठेवली आहे तशी तुटलीच नाही, पण ती ठेवणी करून। ही पण खुर्ची तुटलेली, मी बसलोय पण ही नीट केली आहे। हाँ ये बना ना, उसका ये नीचे वाला पटना इंजेक्शन। तू गिरा नाही रे, मैं इधर वो टाइम पे सर त्या टायमाला आपला कॅमेरा पण चालू नव्हता, उद्या टेक के भेटत आहे ना। हा ती खुर्चीचं बॅक आहे ना, ते बघा हे वाला, ते याला टेकलेलं होतं म्हणून बच गया। जयंतीबाई बसलेली त्या टायमाला पण खुर्ची मागे गेलेली, तर ते पडता पडता वाचले आणि त्या टायमाला तुटली नाही बघा, बहादूरच्या टायमाला तुटली। तू पनवती आहे साला। बाहेर पाऊस चालला, आपला इथं फोटोशूट चाललाय आणि बाहेर पाऊस चाललाय, फुल पाऊस बघा। पूर्ण पाऊस चाललाय भाई। बहादूरचा भिजून याचा, चला फोटो वाटलं अजून जोरात पाऊस आलाय। जाना तू गिला हो क्या, जा।
पूर्ण पाणी भरण पाणी भर गया तो रे बघा का जोरात चाललंय एकदम जोरात पाऊस चाललाय भैया बघा आणि आपली NS पण भिजली आहे काय जोरात पाऊस चाललाय बघा आणि हे आपलं छत टिप टिप पडतंय शैलेश हो स्ट्रॉन्ग बॉय बारिश देखो बारिश अरे उसका माल डालने का था इसलिए वो ये कर रहा था बारिश देखो ना दबा के बारिश हो रहा है जा तू भीज पूरा जा मुंबई में बाढ़ आ जाएगा तू भीज जा ना गाना वही सब डूब जाएगा देखो पूरा पानी लग गया है अरे तू भीज जा ना सीढ़ी पा गया है तू भीज ना खुला है देखो तू भीज क्या पप्पा TMC में मम्मी CST में तू भीज जा ना जा वो जरा गाड़ी के ऊपर कपड़ा डाल देगा जा ध्यान डालेंगे भाई के लिए गाड़ी के ऊपर कपडा नाही डालेगा तू मी एका इंडस्ट्रीमध्ये आले काही 3 पीस आहे ते घेऊन जायचे फक्त बाकी काय नाही ते 3 पीस घेऊ आणि नंतर ऑफिसला निघू आपण आणि सरांची गाडीच घेऊन आलोय मी अशी इंडस्ट्री आहे इथं लिफ्ट आहे आणि आपल्याला जायचं ते हे आज जाऊ आणि पीस घेऊ आता पण पीस नाही घेतले कारण मी सरांना फोन लावला त्यांचा दरवाजा लॉक होता मी खेचून बघितला सरांना फोन लावला ते बोलले की त्यांना 1 तासभर लागत 1 तासाभराने बघू फोन करून येऊया परत आता न फोन करता आलेलं फोन करून येऊ आणि जर ते असतील तर येऊ नाही तर नाही यायचं आणि लिफ्ट बरीच मोठी आहे वरती आरसा आहे भाई आरसा हा इथं पाहिजे नव्हता आपली बॉडी कशी दिसली असती आता खाली आरसा असताना फ्लेक्स केला असताना इथं यो काय गाडी आहे यार फ्रंट लुक कसा आहे याचा ट्रावस एकदम स्पोर्ट कार आहे पीस आणायला जायचं आहे करून पीस आणायला जाऊ तो आणायला नुसता कॉलवर बोलतोय त्याच्या बायकोसोबत आता पीस घेऊन आलोय आता आपण बघा हा पीस आहे चल ना पोचले आजचा ब्लॉग मी एंड करतो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करून बाय